तुमचा प्रश्न आहे की ज्ञान आणि परमेश्वर हे दोन्ही एक आहेत का? तर तसं नाही आहे. ज्ञान वेगळं आहे आणि परमेश्वर हे वेगळे आहेत. ज्ञान शक्ती आहे असं आपण म्हणतो, प्रेम शक्ती आहे असं आपण म्हणतो, आणि परमेश्वराकडे ह्या शक्त्या आहेत. म्हणजे परमेश्वर वेगळे आणि ज्ञान वेगळं. आणि उद्धरणामध्ये वचनोक्त सांगायचं झालं तर साध्याची या प्राप्ती साधन निवर्ते. म्हणजे जे जे काही साधन दिलेलं आहे त्याच्यामध्ये ज्ञानशक्ती पण येते आणि भक्ताला दिलेली प्रेमशक्ती पण येते. तर साध्य म्हणजे ईश्वर स्वरूपी पावन करताना दोन्ही गोष्टी काढून घेतल्या जातात आणि केवळ ईश्वर स्वरूपी तो जीव पावन केला जातो. तर शक्ती जी आहे ती जड आहे आणि परमेश्वर जे आहेत ते चेतन आहेत. हा पण एक फरक त्याच्यामध्ये येतो. त्याच्यामुळे हे दोन्ही एक नाही आहेत, दोन्ही वेगवेगळे आहेत असं. हां, हो. ज्ञान हे आचरणीय आहे. हां, म्हणजे देवाने सांगितलं की आचरे तयाचा धर्म. पण आचार कशामुळे होणार? ज्ञानामुळे. ज्ञाने विन वैराग्य, आणि वैराग्य म्हणजेच आचार. तर ज्ञाने विन आचार हा काहीच उपयोगाचा नाही. उपयोगाचा नाही म्हणजे त्याच्यामध्ये अनेक चुका होऊ शकतात कदाचित, ज्ञान नसेल तर. म्हणून ज्ञान असणं वैराग्यासाठी पण उपयुक्त आहे, ज्ञान असणं भक्तीसाठी पण उपयुक्त आहे, आणि ज्ञान असणं ज्ञानासाठी पण उपयुक्त आहे. म्हणजे तुम्हाला एका विशिष्ट वेळानंतर याचंही ज्ञान असलं पाहिजे की काय विचारायचं आहे आपल्याला. जसं उपदेश घेतल्यानंतर सुरुवातीला असे काही प्रश्न विचारले तर काहीच हरकत नाही. म्हणजे आपलं ज्ञान असेल तर मग हळूहळू काय होतं, जसं महादाईसांनी जे प्रश्न विचारले, माहीम भट्टांनी विचारले. मी तर सांगत असतो माहीम भट्टांनी जे प्रश्न विचारले आणि त्याचं जे उत्तर आलेलं आहे हे दोन्ही आपल्या कधी कधी डोक्यावरून जातं. इतका गहन प्रश्न आहे आणि तेवढंच गहन उत्तर पण आहे त्याच्यामध्ये. आता आपली जर का तेवढी क्षमता नसणार आहे आपली नक्कीच, परंतु ज्ञान काढण्यासाठी पण ज्ञान असलं पाहिजे. जसं लोक मला विचारतात, बाबा देवारा कुठे ठेवायचा? आता जेव्हा ज्ञान झाल्यानंतर हा प्रश्नच राहत नाही. जिथे सोयीस्कर असेल तिथे देवारा ठेवू शकतो आपण. कुठल्याही दिशेचा काही संबंध नाही. कारण ज्यांना माहिती आहे की नित्य आणि व्यापक परमेश्वर आहेत, म्हणजे परमेश्वर सर्व दिशेला आहेत. 8 दिशा असो, 10 दिशा असो, ना तर अजून दिशा असो काही, सर्व दिशेला परमेश्वराचं जर का अस्तित्व आहे तर विशेष कुठेही ठेवले तरी काही हरकत नाही आहे. तर त्या हिशोबाने ज्ञान काढण्यासाठी पण एका विशिष्ट टप्प्यानंतर, बरं का, सुरुवातीला आपल्याकडनं काही प्रश्न असे येतील, परंतु नंतरचे प्रश्न तुमच्या अभ्यासाच्या अनुरूप येतील. म्हणून ज्ञान काढण्यासाठी पण ज्ञान असलं पाहिजे. आणि स्वामींनी तर स्पष्ट सांगितलं की वैराग्यासाठी पण ज्ञान असणं गरजेचं आहे. तर ज्ञान हे आचरणीय आहे आणि ज्ञान आचरणारी जी व्यक्ती आहे ती पूजनीय आहे. पूजन म्हणजे फक्त त्यांची दक्षिणा लावायची, हार घालायचा, कपडे त्यांना वस्त्रदान द्यायचं, धातुदान द्यायचं, हे पूजन नव्हे. आपण ती पूजनाची परिभाषा ती केलेली आहे. जसं मी कोणाकडे जायचो, म्हणजे असं गेलो की ते चहा द्यायचे, चहा दिला की दक्षिणा. दक्षिणा, चहासाठी दक्षिणा करा? आता ते तिथलेच होते समजा. त्यामुळे नाही, मग क्रिया पूर्ण होत नाही. परत आता संध्याकाळी परत जर का गेलो तर परत चहा किंवा दूध काहीतरी नाही, परत दक्षिणा. आता दक्षिणा कशाला? सकाळी दिली ना. नाही, ती क्रिया पूर्ण होत नाही. त्यांना सांगितलं अन्नदान ही क्रिया स्वतंत्र आहे आणि द्रव्यदान ही क्रिया स्वतंत्र आहे. तुम्ही नुसतं द्रव्यदान कधी कधी देता, त्याच्यासोबत अन्न देता का? नाही देत. मग जर का अन्नदानाशिवाय द्रव्यदान क्रिया पूर्ण आहे तर द्रव्यदानाशिवाय सुद्धा अन्नदान क्रिया ही पूर्णच आहे, ही वेगळी आहे. धातुदान क्रिया वेगळी आहे, स्वतंत्र आहेत. ती त्याच्यासोबत दिल्याच गेली पाहिजे असं काही नाही. आणि पूजन म्हणजे ज्ञानीय आपल्यासाठी पूजनीय आहे आणि भजनीय पण आहे. जसं तुम्हाला सांगितलेलं आहे. काही लोक म्हणतात की असं पूजन वगैरे स्वीकारलं नाही पाहिजे वगैरे वगैरे असं. त्या दिवशी आता माझा एक व्हिडिओ आलेला. आता विदर्भामध्ये गेलं की काय होतं, तिथे पाय वगैरे धुणं हा एकदम कॉमन विषय आहे. म्हणजे तिथे काही ते पूजन म्हणून ते आम्ही बघत नाही.
सगळीकडे पाय धुतात, गंध लावतात वगैरे. तर एकाने म्हणे आम्हाला तुमच्याकडनं असं ते पूजन अपेक्षित नव्हतं, तुम्ही असं पूजन स्वीकाराल. अहो म्हटले महाराष्ट्रामध्ये हे नॉर्मल गोष्ट आहे. कोणाला नारळ देणं, कोणाला काही देणं, फळ देणं भेट स्वरूपामध्ये, हे गोष्टी नॉर्मल आहेत. आणि ते पूजन आहे. याहीपेक्षा आपल्याकडे आलेली कुणी पण व्यक्ती असेल, मग ती वासनिक दशेतली ज्ञानी असेल, तर त्यांचं सुद्धा आपण असा भेटकाळ विधी करतोच की नाही. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना आपण हातपाय धुवायला, ही जुन्या काळातली, आजकाल समजा देत नाही, बिल्डिंगमध्ये राहतो ना आपण त्याच्यामुळे. परंतु आधीच्या काळामध्ये अंगणामध्ये पाहुण्यांसाठी पाय धुण्यासाठी वगैरे ती व्यवस्था असायची. ते पाहुणे समज जावई स्वरूपात असले तर त्यांना ओवाळणं वगैरे असं या सगळ्या गोष्टी केल्या जातातच. ही गोष्ट स्वाभाविक आहे. आणि म्हणून ज्ञानिया जो आहे, स्वामींनी सांगितलं अधिकरण भज्य होय पूज्य होय. म्हणजे तुम्ही त्यांना भोजन देऊ शकता, त्यांचं पूजन तुम्हाला जे काही करायचं, ज्या स्वरूपात करायचं असेल ते तुम्ही करू शकता. आणि त्यांना काय आवश्यक आहे ते देणं, ते त्यांचं पूजन आहे. किंवा पूजन या पदामध्ये त्यांच्याविषयी तुमच्या मनात जो आदर आहे ना, ते सुद्धा पूजनच आहे. त्या निमित्ताने तुम्ही त्यांना जे काही पाणी देता ते सुद्धा एक प्रकारचं पूजन आहे, सन्मानित करता तुम्ही. आपण एरवी कोणाला पाणी देतो का? नाही देत. परंतु येथीचा जो साधक आहे त्याला आपण पाणी देतो वगैरे वगैरे, असं काही ना सेवा करतो. आपण आपल्या घरात आलेल्या लोकांचं, अन्य लोकांचं अशा पद्धतीने सन्मान करतो. तसंच अधिकरणांचं किंवा ज्ञानियाचं किंवा वासनिकाचं सुद्धा अशाच प्रकारे स्वागत करणं, हे सुद्धा एक प्रकारे पूजन ह्या पदामध्येच मोडलं. त्यांच्या आदरार्थ आणि सन्मानार्थ आपल्या मनामध्ये जो भाव निर्माण होतो, आनंद होतो की बरं आले, वासनिक आले. एका ठिकाणी असं झालं की आम्ही एका घरी गेलो होतो आणि त्या घरी गेल्यानंतर चर्चा आमची तिकडे जवळ अर्धा तास चर्चा चालली. चालता चालता त्या घरातल्या बाई असं बोलल्या की दोन व्यक्तींची नावं घेतली त्यांनी. तर त्या दोघांना जर का बोलवलं असतं ना तर खूप छान झालं असतं, अजून चर्चा आपली अजून रंगली असते. असं ते बोलले आणि दरवाजाची बेल वाजली. उघडलं तर ते दोघं जणच उभे. कसं काय शक्य आहे असं? तर त्यावेळेला म्हणजे ही घटना, ही किती वर्ष झाली, 10-12 वर्ष झाले असतील या गोष्टीला, पण मला अजून सुद्धा ती घटना आठवते की असं होऊच कसं काय शकतं, बरोबर तेच लोक कसे काय. तर हे झाल्यानंतर त्या ताईंना, त्या घरातल्या लोकांना जो आनंद झाला आणि आम्हाला पण जे आश्चर्य झालं, हे सुद्धा एक प्रकारचं काय आहे, आनंद व्यक्त होणं हा सुद्धा एक पूजनाचाच एक भाग आहे. म्हणजे ज्ञानिया जो आहे तो, ज्यांच्याकडे ज्ञान आहे, परंतु नुसतं ज्ञान असून चालणार नाही. नुसतं ज्ञान तर लीळाचरित्र नावाच्या पुस्तकात सुद्धा आहे, सूत्रपाठ नावाच्या ग्रंथात सुद्धा आहे ज्ञान, श्रुतीस्थळामध्ये पण ज्ञान आहे. परंतु ते ज्ञान आचरणीय आहे का? ते शब्द कसे आहेत? निर्जीव आहेत. म्हणून आचार्य भटोबास म्हणतात काळाक्षरे बोध नाही. आता ते ज्ञान काय करावं लागेल तुम्हाला? तुमच्याकडे घ्यावं लागेल, कानाच्या माध्यमातून घ्यावं लागेल. त्याच्यासाठी आवडी असली पाहिजे आणि ते अंतःकरणामध्ये ते ज्ञान तुम्हाला आणावं लागेल. आणि अंतःकरणाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या पूर्ण शरीरामध्ये ते कार्यरूप करावं लागेल. जसं तुम्ही काय करता, सकाळी मोठी टाकी आहे ती भरता की नाही? घराच्या वर मोठी टाकी आहे. आता त्या टाकीतलं पाणी कुठे जातं? जिथे जिथे तुम्ही कनेक्शन्स केलेले आहेत तिथे तिथे ते पाणी येतं, कार्यरूप झालं ते. आता तसं अंतःकरण हे आपलं स्टोरेज आहे सगळ्याच बाबतीतलं, बरं का. कुणाविषयी आपल्याला जे चांगलं माहिती पडलं त्याचं स्टोरेज हृदयच आहे. देवाविषयीच्या लीळा साठवणं किंवा मग त्या ठिकाणी काही सूत्रपाठ साठवणं, नामचिंतन करणं, अनेकांच्या निंदा लक्षात ठेवणं आहे ना, ते कुठे लक्षात ठेवता तुम्ही? लिहून ठेवता का? सूत्रपाठातलं आपल्याला लिहून सुद्धा लक्षात राहत नाही, पाठ करून लक्षात राहत नाही, ऐकून लक्षात राहत नाही. पण निंदा मात्र एकदा जर का ऐकली तर ती इतकी चांगल्या प्रकारे लक्षात राहते आणि पुढे आपण सांगत असताना तिला अजून काय करतो, अजून बढवून चढवून ती निंदा सांगत असतो. म्हणजे हृदय हे सगळ्याच गोष्टीचं एक साठवण्याचं साधन आहे. मग आपल्याला देवाची वचनं का नाही साठवले जात, त्याच्यात लीळा का नाही साठवले जात?
कारण की आपलं स्टोरेज फुल झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आता दुसऱ्या गोष्टी घेता येत नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल, काही स्पेस तुम्हाला रिकामा करावा लागेल, ते काढून टाकाव्या लागतील गोष्टी. धर्मवार्ता का होत नाही का, अन्य वार्तेसाठी आपला तो स्पेस रिझर्व झालेला आहे, तो काढून टाकावा लागेल आणि मग तिथे धर्मवार्ता वगैरे करावी लागेल आणि मग ती साठवल्या जाईल वगैरे वगैरे. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्या अंतःकरण जे आहे ते अशा प्रकारचं माध्यम आहे की तिथे जे तुम्ही साठवाल ते तुमच्या पूर्ण वागण्यात, उठण्यात, बसण्यात, बोलण्यात, बघण्यात सगळीकडे ते येतं. त्याच्यामुळे इथे काय आहे की आपल्याला आपल्या हृदयामध्ये योग्य त्या गोष्टी ज्या आहेत त्या योग्य त्या गोष्टी साठवणं हे अत्यंतिक आवश्यक आहे. स्मरण वाक्यामध्ये ते वचन येतं की अनिक सामाय ते अनंत न सामाय, आणि अनंत सामाय ते अनिक न सामाय. एकदा परमेश्वर साठवला गेला की तुम्हाला इतर गोष्टींसाठी वेळ भेटणार नाही. आणि जर का एकदा इतर गोष्टी साठल्या तर देवासाठी अजिबात वेळ भेटणार नाही. म्हणजे हे लक्षात घ्यायचं की आपल्याला वेळ कशाला द्यायचा आहे आणि कशाला नाही द्यायचा, किंवा कशाला किती द्यायचा आहे. प्रपंचाला वेळ द्या, नाही अशातला भाग नाही, पण तो किती प्रमाणात द्यायचा आहे. ते मी ते उदाहरण सांगितलं ना, एकाला अशा ते फोडं आलेल्या होत्या. डॉक्टरांकडे गेले, डॉक्टरांनी म्हटलं तुम्ही काय खाता रोज असं. ते म्हणे मी वाटीभर बदाम खातो. बदाम चांगले असतात. ते म्हणाले आधी ते बंद करा, कारण ते बदाम हे उष्ण असतात, ते किती प्रमाणात खावे याचं सुद्धा गणित आहे काहीतरी. तूप किती प्रमाणात प्यावं. मुलगा किती लाडका असला तर आई वाटीभर तूप देते का त्याला? नाही, त्याला प्रमाणातच दिल्या जातं. तशा पद्धतीने प्रमाणात काही गोष्टी आपण लक्ष द्यायचं, खूप काही त्याच्यामध्ये मिसळून जायचं नाही. आणि ईश्वर पैकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या जर का तुम्ही हृदयात साठवल्या तर तुमचे निम्मे ते अधिक आजार, 80% आजार तर तिथे संपून जातात तुमचे. लक्षात घ्या. तुम्हाला तुमचा चेहरा चांगले दिसण्यासाठी काय काय लावावं लागतं. अधिकरणांचा चेहरा बघा कसा असतो, ते काहीच लावत नाही. मग ते चेहऱ्यावर एवढं तेज येतं कुठून? हृदयात काय साठवलेलं आहे ते चेहऱ्यावर उमटत असतं. असा तो प्रकार आहे. आणि म्हणून असं जे ज्ञान आहे ते आपल्याला हृदयात साठवायचं आहे. आता अनेकांनी अभ्यास केलेला आहे आणि अनेकांनी ते ज्ञान साठवलं आणि ते ज्ञानी सुद्धा आहेत. त्यांना जे प्रश्नांची उत्तरं विचारली ते देतात सुद्धा. परंतु कधी कधी काही लोकांचं ते ज्ञान आचरणामध्ये आपल्याला दिसत नाही. कार्यरूप असलं पाहिजे. आता ते जर का कार्यरूप असेल तर ते आमच्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे. म्हणजे आमच्यासाठी अतिशय उपयुक्त असं ते ज्ञान आहे. आणि म्हणून बाकीच्यांचं आता मूल्यमापन इथे करायचं नाही. आपला विषय वेगळीकडे चालला आता, की आता आपण दुसऱ्यांचे दोष बघायला लागलो. आता हे आपण आपल्याकडे घ्यायचं की आपल्याकडे जे ज्ञान आहे ते कार्यरूप आहे का. राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर असं आपण म्हटलं. आता काही वेळापूर्वी काही लोकांच्या मनामध्ये पावसाविषयी पण राग आला असेल. ह्याच टायमाला कसं काय आला तो? ते पावसावर पण राग करणं हे चुकीचं आहे. पाऊस जरी निर्जीव असला ते राग तर तुम्हाला आला, चिडचिड झाली, तुमच्या हृदयाची मनस्थिती. सात्विकपणे तुम्ही आलेले आहेत निरूपणाला, मंदिरामध्ये, स्थानाला, तिथे आपण चिडचिड केली, तुमची सात्विकता बिघडली. तुमचीच बिघडली का? तुम्ही चिडल्यामुळे 2 लोकांनी ऐकलं, त्यांची पण बिघडली. ते 4 लोकांना सांगतील, मग 8 लोकांना जाईल आणि ते वर्षानुवर्ष सांगितलं जाईल बरं का. ते 5 वर्षापहिले यात्रेला आलते तेव्हा एवढं धिंगाणा केलं तर त्यांनी, एवढी चिडचिड, एवढी भांडणं, हे चालूच राहतं. म्हणजे तुम्ही फक्त एका विशिष्ट वेळासाठी मनस्थिती खराब होत नाही, तर तुमची तर होतेच, पण अनेकांची अनेक कालावधीसाठी ती मनस्थिती खराब राहते. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे की जे काही ज्ञान प्राप्त झालं आपल्याला, त्या वचनाचं पालन करायची सुरुवात आपण केली पाहिजे. जसं मी एक उदाहरण देतो. उदाहरण थोडं वेगळं आहे की काही गोष्टी असतात, जसं भजे झाले. आता पाऊस आहे म्हणून भजेचं उदाहरण.
की भजे जर का गरम गरम काढले आणि ते 1 तासाने खाल्ले तर चालेल का? कधी खायचे ते? असं काढले की काढणारा माणूस तर काढता काढताच खाऊन घेतो. त्याला माहिती आहे नंतर आपल्याला खायची इच्छा होणार नाही, तर आताच खाऊन घ्या. आणि बाहेरचे लोक बसले ते संपून टाकतील भजे. तर भजे तेव्हाच चांगले लागतात जेव्हा ते गरम गरम काढल्या काढल्या खाल्ले. तर चपाती गरम गरम अशी खाल्ली तर चांगली लागते. तसं ज्ञान जसं आलं तसं त्याचं आचरण करायचा प्रयत्न करा. पूर्ण आचरण होणार नाही आणि पूर्ण आचरण करायचंही नाही. त्याचा एक एक अंश तुम्हाला करता येतो का ते बघायचं. तुम्हाला जर का 100 लोकांचं काहीतरी इडली बनवायची तर तुम्ही घरी काय करता, आधी 5 लोकांची इडली बनवून बघता की कशी बनते, काय जमतं का बरोबर. मग त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावत लावत तेवढ्या लोकांची बनवता. तसं ज्ञान आपल्याला नंतर कधी काळी जमेल की नाही जमेल त्याचं एक छोटंसं प्रात्यक्षिक आपण घरामध्ये करून बघायचं, जे पण ज्ञान असेल. मग मगाशीच सांगितलेलं वचन आहे, तुम्हाला जर का देवाकडे जायचं आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला स्वभाव मात्रे हा प्रकार करावा लागणार. तुमच्या स्वभावावर नियंत्रण नसेल, बडबडीवर नियंत्रण नसेल, एखाद्याच्या मन दुखवण्यावर नियंत्रण नसेल तर तुम्ही देवाकडे जाऊ शकत नाही. कारण स्वामी सांगतात राजसा तामसा धर्मी अधिकार नाही. कुणाची स्वस्थता आपण बिघडवायची नाही, आपल्यामुळे ती बिघडली नाही पाहिजे याची पुरेपूर काळजी आपण घ्यायचीच घ्यायची. आणि त्यामधनं आपल्याला धर्म साध्य होतो की नाही होतो हे सुद्धा तपासून बघायचं. आपण नाही का मध्ये मध्ये आपल्याला माहिती किती पैसे, पण आपण परत परत मोजून बघतो पैसे मोजण्याचा एक वेगळा आनंद असतो बरं का. 8 दिवसांनी 15 परत मोजले की बरं वाटतं थोडंसं. तसं तुम्हाला ज्ञान सुद्धा आपलं पडताळून बघायचं की आपलं ज्ञान पाठांतर व्यवस्थित आहे का, आपलं त्यानुसार जे आचरण सुरू आहे ते आचरण आपलं बरोबर सुरू आहे का, इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बघता आल्या पाहिजेत. आणि सोबतच ते आचरण करत असताना तुम्हाला किती स्वस्थता वाटते. तुम्हाला एकदा स्वस्थता तुम्ही अनुभवायला लागले ना की स्वस्थतेच्या इतकं प्रेमात पडाल तुम्ही की तुम्ही कधीही स्वतःला अस्वस्थ करून घेणार नाही. आता कधी कधी असं असतं की मला काही लोक तक्रार करतात कुठल्या कुठल्या गोष्टीची, मंदिरात असल्यानंतर हे असं झालं तर हो दे, काय हरकत नाही, होणारच आहे. आता एवढे लोक म्हटल्यानंतर काही ना काही इकडचं तिकडे होणारच आहे. तर त्यांनी पाणी सांडलं, हो ठीक आहे, लहान पोरगा येतो त्यांनी सांडलं, कपडा आणा पुसून घ्या. आता काय होतं की कधी कधी आपण त्यांच्यावर चिडतो वगैरे, असं पण होऊ शकतं. आपण मोठे असल्यानंतर आपण काही करू शकतो, लहानांवर चिडू शकतो वगैरे, तर ते होऊ द्यायचं नाही. आपली स्वस्थता टिकवून ठेवायची. ही जी सात्विकता जी आहे ना, ती सात्विकता तुम्ही जर का टिकवून ठेवली तरच देवाचं नामस्मरण होणार आहे. सात्विकता टिकून ठेवली तर तुम्हाला अनेक गोष्टी आयुष्यामध्ये साध्य करता येणार आहेत. थोडी जरी चिडचिड केली तुम्ही तर काय होतं, लगेच शुगर लेवल वाढते का? कशामुळे वाढते? ते लोक म्हणतात की आम्ही गोळ्या रोज घेतो तरी पण शुगर का वाढते? ती गोळ्या शुगरच्या घेण्यापेक्षा चिडचिडीच्या गोळ्या तुम्ही घ्या, तमतमीच्या गोळ्या घ्या, की जेणेकरून ती तमतम तुमची नियंत्रणात जर का राहिली तर तुमचं शुगर वाढणार नाही, तुमचं ब्लड प्रेशर वाढणार नाही, मानसिक ताण तुम्हाला होणार नाही. खूपशा गोष्टी याच्यामध्ये दडल्या. म्हणजे स्वामींचं एक वचन नुसतं जर का पाळलं, अदृष्टपर तर लाभ होणारच आहे, पण दृष्टपर पण लाभ होतोय. आणि तुम्ही सात्विक कशामुळे राहताय? आम्हाला देव पाहिजे म्हणून, अदृष्टपर लाभामुळे. आणि देव तिथे दृष्टपर सुद्धा तुम्हाला तिथे देता येते. म्हणजे ते नियोजित आपल्याला अपेक्षित नसताना सुद्धा ते मिळतंय. आणि म्हणून अशा प्रकारे आपण जे ज्ञान घेतलं ते प्रत्येक ज्ञानातलं प्रत्येक वचन मला पाळता येतं का म्हणून ते बघायचं. आपण तर ऐकलं की माहीम भट्टांनी एक घास खाल्ला, मग त्यांना वमन झालं, मग त्यांनी तिसऱ्या दिवशी परत एक घास खाल्ला आणि ते गिळला आणि अशा प्रकारे ते निरसे विरसे अन्न खाण्याला योग्य झाले वगैरे वगैरे. लीळा वाचून काढली, भाषणात सांगितलं, ऐकलं, डोळ्यात पाणी पण आलं, सगळं झालं. पण आता आपण निरसे विरसे अन्न खायची वेळ आली तर खाऊ का आपण?
शिळं अन्न असेल तर, विटलेलीच भाजी असेल तर खायला तुम्ही? हां हां, परंतु मग ते लिळा वाचून डोळ्यातनं पाणी आलं, वाईट वाटलं आपल्याला. आपल्या पंथाचे आचार्य निरसे विरसे अन्न लोक त्यांना वाढतात भिक्षेमध्ये, ते खातात, परंतु ती गोष्ट आपल्याकडे पण आली गेली पाहिजे. जर तुम्हाला वाटतं ना की बाबा त्यांच्याकडे आमका टीव्ही आला की आपल्याकडे आला पाहिजे, त्यांच्याकडे आमका झालं आपल्याकडे पण आलं पाहिजे, तीच गोष्ट आहे. ती गोष्ट वाईट नाही आहे, फक्त वाईट गोष्टींविषयी आहे. तीच गोष्ट इकडे आली पाहिजे की त्यांचं वचनपाठ झाले माझेही झाले पाहिजे, त्यांचं स्मरण साधता मलाही झालं पाहिजे. त्याच्या कुठे द्वेष भावना नको, आवड असली पाहिजे. आणि अशा प्रकारे कुठे कुठे काय काय चांगलं कोणाच्या बाबतीत आहे ते आपल्याला आलं पाहिजे. कुणी जर का सुंदर गायन केलं तर आपल्याला असं वाटलं पाहिजे मला सुद्धा असं गाता आलं असतं तर किती छान झालं असतं. कुणी सुंदर भजन म्हटलं तर आपणही तशा पद्धतीने म्हणण्याचा तो प्रयत्न केला पाहिजे. ईश्वराचं जे जे काही आपल्याला मिळालं ते उपयोग त्याचा करून बघायचा आपण. आणि तुम्ही ग्रस्ताश्रमी जरी असले तरी तुम्ही असं म्हणायचं नाही की आचाराची वचनं आमच्या काहीच कामाची नाहीत, ते साधूंसाठी आहेत. आचाराची वचनं साधूंसाठीच आहेत आणि साधू होणाऱ्यांसाठी पण आहेत बरं का. ज्यांना कोणाला साधू व्हायचं आहे त्यांच्यासाठी पण ती आचाराची वचनं आहेत, किंवा ज्यांना कोणाला साधू व्हायचं पण नाही आहे परंतु साधं व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी पण ती वचनं आहेत. तुमच्या आयुष्यातनं तुमच्या मनातले कपट, क्लेश, द्वेष हे सगळं काढून टाकतं, ते क्लीन करतं तुम्हाला पूर्णपणे. म्हणजे आपल्याला वचन हे आपल्यासाठी फिल्टर सारखे आहेत, म्हणजे ते पूर्ण हृदय आपलं स्वच्छ ठेवण्याचं कार्य करतात. तर आपल्याला त्याचा उपयोग घेता आला पाहिजे. एक एक वचन जरी असं छोटं थोड्या वेळासाठी जरी तुम्ही पाळलं ना तुम्हाला खूप बरं वाटतं. त्यामध्ये त्या निरूपणामध्ये परमेश्वराचे वचन आहेत, परमेश्वराचं सांगितलेले आचार आहे, विधिविधान आहे, आणि ते विधिविधान आपल्या कानावर पडले की स्वाभाविकपणे आपल्याला शांतता ही वाटणारच. ते वचन कोणी जरी उच्चारण केले तरी आपल्याला बरं वाटणार. कोणत्या 3 बाया आलेल्या त्यांनी श्री चक्रधरा म्हटल्यानंतर औसाचं मळीनत्व फिटून गेलं. त्या बाया काही बोधवंत नव्हत्या, काही नव्हत्या, परंतु त्याच्यामुळे औसांचं 6 महिन्याचं मळीनत्व निघून गेलं. ही परमेश्वराच्या नामात आणि ज्ञानामध्ये ती ताकद आहे. तुम्ही जिथे जिथे तुम्ही चुकीचं वागता, वाईट वागता, तिथे तिथे ज्ञान तुम्हाला लगेच मार्गदर्शन करत असतं. म्हणून ते ज्ञान हृदयामध्ये साठवलंच पाहिजे. जसं तुम्ही गुगलवर नाही का काही पाहिजे तर नुसतं 2-3 अक्षरं टाकली की लगेच पुढे येऊन जातं तुम्हाला काय पाहिजे. आपलं आता आम्हाला गुगलचं जास्त नवल वाटतं, परंतु आपलं मन हे तेव्हापासूनच मूळ सृष्टीपासून असं आपलं मन आहे की त्याच्यामध्ये सगळं साठवता येतं. आणि जेव्हा जे पाहिजे तेव्हा ते तुम्हाला लगेच. आमचे जे जुने अधिकरणं होते, आताही अधिकरणं आहेत, त्यांना जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर लगेच कसं काय देतात. ते कुठलंही वचन विचारा, त्याचा अर्थ विचारा, पक्ष विचारा, त्याचा अर्थ विचारा, लगेच अर्थ कसं काय सांगतात ते. म्हणजे लगेच त्यांच्याकडे सांगण्याची जी काही कसब आहे तर त्यांच्या चिंतनामुळे आहे आणि आचरणामुळे आहे. महिला वर्ग जर का 8-15 दिवसाला डबे काढून पुसून ठेवत असतील तर त्यांना बरोबर माहिती असतं कुठल्या डब्यात काय ठेवलंय. पण एकदा ठेवलं नाही, 1 महिना बघितलंच नाही, मग त्यांना आठवत नाही कुठल्या डब्यात ठेवलंय, लक्षात येत नाही. तसं दरवेळी तुम्ही ज्ञान जर का तपासत राहिले तर तुम्हाला प्रत्येक वचन लगेच वेळेवर पण आठवू शकतं. जे विचारलं ते तुम्ही जर का लक्ष देऊन ऐकलं. आम्ही काय करायचो, संवत्सरला आचार्य श्री मामाजी काही सांगत असले की आम्ही लिहून घ्यायचो. मामाजींनी सांगितलं लिहू नका, जे मी सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका. आता तुम्ही मी सांगतोय तसं तुम्ही लिहाल, पण लिहिलेलं तुम्हाला समजणारच नाही. कशाचा विषय, कशाविषयी लिहिलंय, याच्यात काय अर्थबोध होतं, काही समजणार नाही तुम्हाला. म्हणून लक्ष देऊन एकदा ऐकलं की तुम्हाला कधीही काही विचारलं तरी लगेच क्लिक होणार, लगेच तुम्ही सांगणार, कारण की ते लक्ष देऊन ऐकलेलं आहे. अशा पद्धतीने हे ज्ञान आपल्यामध्ये साठवलं आपण, आणि त्या ज्ञानाचं छोट्या छोट्या तुकड्यात जरी तुम्ही आचरण केलं, जसं मी ते सांगत असतो ना ग्रस्त लोकांना की आठवड्यातनं एकदा काला करून खा.
काही ग्रस्त मंडळी मी अशी बघितलेली आहेत की ते रोज त्यांच्याकडे साधूंकडे असतं तसं ते पात्र असतं आणि त्याच्यामध्येच सगळे ते वाढून घेतात आणि सगळं काला करून खातात. आपण रोज नाही करू, पण एक दिवस आठवड्यातनं तुम्ही करू शकता. घरी पाहुणे नकोत आणि कोणी नको, प्रदर्शन नाही करायचं आणि कोणाला सांगायचंही नाही. मग हे काय झालं, एकत्र काला करून खाण्याचा तो आचार झाला. अजून काय काय तुम्ही आचार करू शकता, तो आचार दंडवत घालण्याचा विधी. दंडवत घातल्याने दोन गोष्टी होतात, एक व्यायाम पण होतो आणि जर का दंडवत विनंतीपूर्वक घातले तर ते प्रायश्चितामध्ये पण मोडतं, प्रार्थनेमध्ये पण मोडतं. अशा पद्धतीने ही दंडवत तुम्हाला द्वय लाभ त्याच्यातनं प्राप्त होतात. अजून तुम्ही हे करू शकता की तुमच्या आवडीचे पदार्थ खायचे नाहीत, हा एक आचार आहे. आणि दुसरा आचार कुठला माहिती आहे का, नावडीचे पदार्थ खायचा, हा दुसरा आचार आहे. दोन्ही आचार वेगळे आहेत. तुम्ही आवडीचे पदार्थ बंद करू शकता, पण नावडीचे पदार्थ तुम्ही खाऊ शकत नाही. कारल्याची भाजी, एक दिवशी कारल्याचीच भाजी बनायची, तीच खायची, काय होईल? तुम्हाला एक एक सवय करून बघायची आहेत आणि त्याशिवाय तुम्ही राहू शकता की नाही राहू शकता. मला आधी असं होतं की दुपारी चहा नाही पिला की माझं डोकं दुखायचं, संवत्सरला जायच्या आधीची. आता संवत्सरला असं व्हायचं, कधी चहा भेटायचा कधी नाही भेटायचा. म्हणजे चहा रोज यायचा, पण तिथपर्यंत आम्ही पोचेपर्यंत कधी संपलेला असायचं, आम्ही उशिरा पोचायचो आणि मग माझं डोकं दुखायचं. मग माझ्या लक्षात आलं की हा तर आपला अनधिकार आहे. म्हणजे हे घरी असताना कळत नव्हतं, म्हणजे मंदिरात असताना. मार्गात गेला, अभ्यास सुरू झाल्यानंतर कळालं की हा आपला अनधिकार आहे. हे तर अवघड झालं, म्हणजे कुठे गेलो आणि चहा नाही भेटला तर मग कसं होईल. मग मी चहाच बंद करून टाकला आणि चहा बंद केला आणि डोकेदुखी पण बंद झाली. मग कधी डोकं दुखलं नाही. मग लक्षात आलं काही अनधिकार आपले मानसिक असतात, आपण ते काय केलेलं धरून ठेवलेले असतात. जसं महादाईसांना वाटलं मी तूप नाही खाल्लं तर माझं पोट दुखतं, स्वामींनी तो गैरसमज त्यांचा दूर केला. असे अनेक गैरसमज आपल्या डोक्यामध्ये आहेत, ते ज्ञानाने आपल्याला ते, म्हणून ज्ञान हे सर्वार्थाने खूप महत्वाचं आहे. म्हणून जेव्हा केव्हा मूळ सृष्टीची रचना झाली त्यावेळेला देव आपल्याला सर्वात पहिले भेटले आणि त्यांनी काय केलं, आधी भेटल्या भेटल्या ज्ञान दिलं आपल्याला. मूळ सृष्टीला, तीनही मूळ सृष्टीला ज्ञानच दिलं. आणि आजही स्वामी जर का आपल्याला भेटलेत तर ते सुद्धा ज्ञानच देत आहेत, वेगळं काहीच आपल्याला सांगत नाही, ज्ञानच ज्ञान. म्हणून या मार्गासी म्हणजे ज्ञान मार्गासी श्री दत्तात्रय प्रभू आदिकारण असं आमचे स्वामी सांगतात. आणि ते ज्ञान आपल्यामध्ये कार्यरूप जर का केलं आपण तर निश्चितच ते कसं आहे, भजनीय पूजनीय आहे. म्हणजे आता आपणच ज्ञान घेतलं आणि आपणच आचार करतोय, मग आता आपण भजनीय पूजनीय आहोत का? नाही. ते ज्ञान जे आहे त्या ज्ञानाचा सन्मान ठेवणं, त्या ज्ञानाचा आदर ठेवणं. आणि जसं तुम्ही स्मरण केलेलं आहे सकाळी पश्चात प्रहरी, तर तुम्ही दिवसभर अपशब्द बोलले पाहिजे का? ज्या तोंडाने तुम्ही स्मरण केलंय, जिभेने स्मरण केलेलं आहे, ओठांनी ते उच्चारण केलेलं आहे, त्या तोंडाने तुम्ही आता शिव्या शाप द्याव्या का कोणाला? कोणाची निंदा करावी का? त्या ज्ञानाचं तुम्हाला अशा पद्धतीने सन्मान राखायचा आहे की नाही? तुमच्या घरामध्ये कोणी अधिकरण आलेले आहेत, त्या दिवशी तुम्ही घरात भांडण काढता का? काही तुम्ही उद्या भांडू आपण, बाबा गेले की. परंतु का नाही तुम्ही हे करत? तुम्ही आरडाओरड पण नाही करत, मोठ्याने बोलत नाही घरात, कारण की बाबा आलेले, बाबा आलेले. मग तुम्हाला ते बाबा महत्वाचे आहेत, बाई सांजे बाबा महत्वाचे नाहीत का? बाई सांजे बाबा रोज येतात आपल्याकडे. तुम्ही जेव्हा जेव्हा स्मरण करता तेव्हा तेव्हा तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या घरामध्ये परमेश्वराचं अधिष्ठान येतं. बाई सांजे बाबा रोज येतात. बाई सांजे बाबा जर का रोज येतात तर रोज आपल्याला हे असं करायचं आहे का? रोज भांडण, रोज चिडचिड, रोज काहीच ठेवायचं नाही. तुम्ही हे केलं नाही, नाही देव आहेत. कोणी जरी भांडायला आलं तरी तू म्हटलं नाही, आपल्या हृदयात देव आहेत, आपल्याला भांडून चालणार नाही, तर देव निघून जाते. अशा पद्धतीने तुम्हाला ज्ञानाचा, ज्ञान आचरणाचा सन्मान स्वतःच्या बाबतीत ठेवता आला पाहिजे. आपण दुसऱ्यांचं मूल्यमापन करतो, ते साधू असून चिडतात कसं काय? आता हे आपण सुद्धा वैतागलेलोच आहोत. म्हणजे ज्ञानाचा उपयोग आपण अशा पद्धतीने करू नये, दुसऱ्यांचे दोष चुका काढण्यासाठी.
ज्ञान हे तुमचे दोष आणि तुमच्या चुका काढून टाकण्यासाठी म्हणून तुमच्याकडे आलेला आहे. म्हणून जो व्यक्ती ज्ञानी आहे आणि ज्ञानानुसार आचरण करणारा आहे तो निश्चितच त्याचं आचरण आमच्यासाठी भजनीय पूजनीय आहे. म्हणजे त्यांच्या आचरणाचं पूजन करायचं का द्रव्याने? नाही, त्यांच्या आचरणाचा सन्मान ठेवायचा आणि त्यांच्यासोबत आपण जर का असलो तर त्यांच्यासारखं वागण्याचा आपण प्रयत्न करायचा, सात्विक होण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने आपल्याला एक ज्ञानाचं भजन आणि ज्ञानाचं पूजनाची एक वेगळी व्याख्या आपण याच्यामध्ये बघितलेली आहे. अर्थातच तुम्ही आलेले तुमच्याकडे कोणी साधक असतील त्यांचं काही तुम्हाला द्रव्य रूपाने वस्त्ररूपाने त्यांना जे जे आवश्यक असेल काही आणि तुमची क्षमता असेल तर तुम्ही ते देऊन सुद्धा त्यांचं भजन पूजन करू शकता.